तर अंजली दमानिया या स्वतः नामदेव शास्त्री यांची जाऊन भेट घेतील। येत्या 2 दिवसांमध्ये त्या जे सगळे पुरावे आहेत या एकूणच प्रकरणाच्या संदर्भातले आणि धनंजय मुंडे यांच्यावरती ज्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत या आरोपांच्या संदर्भात असणारे पुरावे सुद्धा त्या नामदेव शास्त्री यांना दाखवतील त्यांची भेट घेऊन, असं अंजली दमानिया यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। मात्र एकीकडे नामदेव शास्त्री यांच्याकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आली आहे आणि ही पाठराखण त्यांनी करायला नको होती। नामदेव शास्त्री यांची भेट घेतल्याच्या नंतर त्यांना राजकीय या सगळ्या मुद्द्यामध्ये ओढून घेण्याची गरज नव्हती, असा मुद्दा अंजली दमानिया यांचा आहे। तर आपण बघतोय की धनंजय मुंडे हे भगवान गडावरती गेलेले आहेत आणि नामदेव शास्त्री यांची त्यांनी भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली आहे। नामदेव शास्त्री यांनी आता पत्रकार परिषद घेतली आहे आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भात त्यांनी भाष्य केलं आहे। गुन्हेगार नाही आहे धनंजय, हे मी 100% सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे। बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे। जाणून टार्गेट केलं जात आहे 100% जाणीवपूर्वक त्रास दिला जातो मला। मी काल धनंजयला बोलता या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता। भक्कम पाठीमागे आहेत, केवळ पाठीमागे नाही येतो, भक्कमपणे पाठीमागे आहेत। त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून। तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो। गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना, त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही, त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।